नमस्कार मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलेच असेल आम्ही गावाला आलोय. काल रात्री 1च्या सुमारास आम्ही पोचलो आणि सकाळी जाग आली आणि पावसाने आमचे जोरदार स्वागत केले. खरं तर याच्यासाठीच आम्ही आलोय. हा पाऊस, हा गार वारा, हा ओला चिंब निसर्ग, यासाठी आम्ही आलो. तर मंडळी, व्लॉग नक्की पूर्ण बघा. मंडळी, आम्ही आलोय गावाला. जरा बारीक पाऊस लागतोय आणि आता आम्ही झाडं लावणार आहोत. त्याला मंडळी फावडा घेतलाय. माझ्या आजीने नर्सरीतून 15 काजूची आणि 1 आंब्याची अशी 16 रोपा आधीच आणून ठेवली आहेत. या सर्व रोपांची लागवड आज आम्ही करणार आहोत. मामाने पहिल्याच खड्ड्या खोदण्यासाठी कुदळ हातात घेतली आणि भले मोठे दगड बाहेर पडले. मामाची चांगलीच धमछाक झाली. सर्वप्रथम आंब्याचे रोप आजीने लावले. मंडळी, एक एक करून 15 खड्डे आम्ही सर्वांनी मिळून खोदले आणि काजूंच्या रोपांची लागवड केली. सकाळी जोरदार आलेल्या पावसाने नंतर मात्र विश्रांती घेतली आणि आम्हाला एक प्रकारे मदतच केली.
भेंडीच्या बिया पेरल्या होत्या. त्याची ही छोटी छोटी रोपे. काजूसाठी एक खड्डा खोदताना त्यातील एक रोप मुळासकट काढून मम्मीने त्या इवल्याशा रोपाची दुसरीकडे लागवड केली. या सर्वांना गणपतीच्या सुमारास भेंडी येते. मंडई, माझा सुद्धा या सर्व उपक्रमात सहभाग होता. माझ्या परीने मी या कार्यात खारीचा वाटा उचलला. मार 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 नको बोलतो. नको चालतं का मग तसं त्याला एवढं फिरवायचं ना एवढा भरून. मग अशी मी लावते मी लावली. मला बोलतो पुढे ठेवायचे मागे. हे रोप मी लावले. खूप भारी वाटतंय. म्हणूनच बोलवलंय. म्हणूनच सांगा शिकवायला. हळू अंगावर उडेल. हळू ढकल. पुढे ढकल. हा ढकल. 2 हाताने ढकल. हा, जोर लाव ना जरा. काय खात होते जात कुठे. लाव जोर. अर्धकाम फत्ते झालंय. उरलेली रोपं दुपारनंतर लावणार आहोत. मंडळी, या जेवायला. आज आपल्याकडे आहे पावसाळी स्पेशल आळूचं फतफद, चणा वांग्याची भाजी, तिखट चटणी आणि भाकरी. हा बघा आमचा मोती. चांगलाच भुकेला दिसतोय. एका घासातच भाकरी खाल्ली. मंडई, दुपारी जेवल्यावर उरलेली काजूंची झाडं लावली आहेत आणि राहिलेल्या काजूंची झाडांना पूर्ण खोदून ठेवतोय खत टाकायला. घरातली मोठी मंडळी कामात मग्न असताना आम्ही डॉगेज सोबत खेळत होतो. संध्याकाळी मम्मीने सर्वांना नाश्त्यासाठी हे मक्याचे अप्पे बनविले. सर्वांनी मागच्या पडवीत बसून त्यावर चांगलाच ताव मारला. दिवसभर श्रम केल्याने चांगलीच भूक लागली होती. पटापट अप्पे पोटात गेले. मंडई, आता आम्ही जाणार आहोत गणपती बाप्पा बघायला. गणपती बाप्पा बघण्यासाठी मोहाने या गावात जायला लागतं. ते गाव 5 ते 6 किलोमीटर लांब आहे इकडून. तर चला आता आपण गणपती बाप्पा बघायला जाऊया. चला मंडई, गणपती बाप्पा बघूया. मंडई,
या कार्यशाळेत अजून एकही गणपती बाप्पा रंगवलेला नाही. शेतीचे कामे झाल्यानंतर रंगकाम सुरू होते, परंतु बाप्पाची विविध रूपे खूपच आकर्षक वाटत होती आणि बाप्पाच्या आगमनाची ओढ अजून वाढवत होते.